नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही आनंद साजरा कराल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंद वार्ता मिळेल. उपाय: संध्याकाळी कच्च्या कोळशाला पाण्यामध्ये प्रवाहित करून आरोग्य चांगले ठेवा. वृषभ राशी, जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. उपाय: तरुण मुलींना खाण्याच्या वस्तू वितरित केल्याने कौटुंबिक आयुष्यातील आनंद वाढेल. मिथुन राशी, तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूपच चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्रांकडून उधार मागू शकतात. मुलांनी अपेक्षा पूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. उपाय: एक गाय दान करा आणि आपले आरोग्य उत्तम बनवा. शक्य नसल्यास गायीची समतुल्य रक्कम मंदिरात दान करा. कर्क राशी, महत्त्वाची कामे कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस, जेव्हा तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी आहे
याची जाणीव तुम्हाला होईल. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. उपाय: घरामध्ये गंगाजलाचा कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. सिंह राशी. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. एका मित्राच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंताही वाटेल. उपाय: कांस्य तुकड्यावर कोरलेले गुरुयंत्र स्थापन करून आनंददायक कौटुंबिक जीवनासाठी त्याची दररोज पूजा करा. कन्या राशी. मित्राबरोबर अधिक वेळ घालवा, ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियाच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. अनेक विषयावर एकमान्यता होणार नाही, त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील. उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी चांगले आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवल देखील आहे. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका. सद्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. उपाय: चांगला इन्कम मिळवण्यासाठी घरात चांदीचे नाणे गंगाजलमध्ये ठेवा. तूळ राशी. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. परंतु एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल.
तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल. तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याच्या नशिबाचे भोग टळतील. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. उपाय: दुसऱ्यांची पीडा, निंदा, दारू, हिंसा याचा त्याग केल्याने आर्थिक स्थितीसाठी शुभ राहील. वृश्चिक राशी: प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त राहाल. त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. आपल्या मित्रासोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. उपाय: घरामध्ये बांबूचे चीक दरवाजावर आणि खिडकीवर लावणे आर्थिक स्थितीसाठी शुभ असेल. धनु राशी: तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. तात्पुरते कर्ज मागायला आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या खेळकर, खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. उपाय: शुद्ध मध रोज वापरल्याने आरोग्य चांगले राहील. मकर राशी: ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. जिथे तुम्हाला बोलण्याची गरज नाही तिथे बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते. म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाईकांशी अथवा जवळच्या मित्रांशी बोला. त्यामुळे मनावरील ताण काहीसा हलका होईल. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. उपाय:
वटवृक्षाला गोड दूध टाका, याने नोकरी आणि बिझनेसमध्ये उन्नती होईल. कुंभ राशी, कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो त्याला एक साधे हॅलो केले तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमॅन्टिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देईल. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. उपाय: आर्थिक रूपाने कमजोर लोकांना हिरव्या रंगाचे कपडे दान केल्याने प्रेम आयुष्य अधिक चांगले होईल. मीन राशी, आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. फूट पाडणाऱ्या विचार, भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडथळे निर्माण होतील. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा. उपाय: चांदीच्या चमच्याने किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवण करणे आरोग्यासाठी लाभदायक असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.